सत्य अनुभव सातारा जिल्ह्यातील एका सरळ मार्गे स्वामी भक्ताचा आहे, ज्याच्या वडिलाच्या मृत्यूनंतरनं सख्या मोठ्या भावाने जमिनाच्या लोभामुळे त्याच्यावर चोरीचा आणि फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल केलेला होता। कोर्टात केस सुरू झालेलं होतं। मोठ्या भावाकडे प्रचंड पैसा असल्यामुळे त्यांनी महागडा वकील केलेला होता, खोटे साक्षीदार उभा केलेलं होतं। पण या गरीब भक्ताकडे वकिलाला फी भरायलाही पैसे नव्हते। त्याच्या वकिलानेही साफ सांगून दिलेले होते, सगळे पुरावा तुमच्या विरोधात आहे, तुमची जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, आपण ही केस हरणार आहे। या धक्क्याने हा भक्त पूर्णपणे कोलमांडून गेलेला होता। निकालाच्या आदल्या रात्री त्यांनी घराच्या देवाऱ्यावर स्वामींच्या मूर्तीला घट्ट पकडलेलं होतं, रात्रभर रडत राहिलेलं होतं। स्वामी राया, मी आधी कोणाचं वाईट केले नाही, आज जर मला जेल झाली तर जगातल्या लोकांचा न्यायावरचा विश्वास उडेल, तुम्हीच माझे वकील व्हा। दुसऱ्या दिवशी कोर्टात निकालाची वेळ आलेले होतं। मोठा भाऊ हसू लागलेला होता। जज साहेब खुर्चीवर बसलेले होते, त्याने शिक्षा सुनावण्यासाठी फाईल हातात घेतलेली होती। चमत्कार बघा, जज साहेब बोलणार तितक्याच अचानक त्याच्या हातातून ती फाईल खाली पडलेली होती। त्या फाईलचे पाणी विखरून गेलेले होतं। जेव्हा कोर्टात शिपाई ती पाणी गोळा करत होता, त्या फाईलच्या मागच्या बाजूला अडकलेले एक जुने मूळ कागदपत्र जज साहेबाच्या नजरेत आलेलं होतं, जे आधी कोणीच पाहिलेलं नव्हतं। ते कागदपत्र पाहतात जज साहेबाचे डोळे चक्रावलेलं होतं। त्या कागदावर स्पष्टपणे लिहिलेले होते की ही जमीन या लहान भावाच्या नावावर आधीच झालेली आहे आणि वकिलाने दिलेले पुरावे पूर्णपणे खोटे आहेत। जज साहेबांनी त्याचवेळी मोठ्या भावाला कडक शब्दात फटकारलेलं होतं आणि या निष्पाप भक्ताची निर्दोष सुटका झालेले होतं। कोर्टातून बाहेर पडताना त्या भक्ताच्या डोळ्यात अश्रू वाहत होते, कारण वकिलाच्या भूमिकेतून स्वामी स्वतः त्याची लाज राखलेलं होतं। जगाच्या कोर्टात अन्याय होऊ शकतो, पण स्वामींच्या दरबारामध्ये आणि त्यांच्या कोर्टामध्ये न्याय हा नक्कीच मिळतो। तर तुम्ही असे खरे स्वामी भक्त असेल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच प्रेमाने सबस्क्राईब व्हा आणि या परिवारामध्ये आत्ताच सामील व्हा। श्री स्वामी समर्थ।